मला या महाविकास आघाडीचं काही कळतच नाही आहे. मला वाटतं की महाविकास आघाडीची अवस्था ही एक गाव आणि 12 भानगडी झालेली आहे का? कारण ह्यांचा घोळात घोळ काही मिटत नाही. एका बाजूला हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की आम्हाला चौथ्या बिडूची गरज नाही. दुसऱ्या बाजूला संजय राऊत हे काँग्रेसच्या हायकमांडना पत्र लिहित आहेत की हर्षवर्धन सपकाळ विरोध करतायत म्हणून त्यांना रडावं लागतंय. जितेंद्र आव्हाडांची मी मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये ते म्हणतायत त्यांना जेव्हा प्रश्न विचारला मनसेच्या संदर्भात तेव्हा जितेंद्र आव्हाड म्हणतात की प्रेमच झालं नाही तर अजून लग्न करायचा कुठे प्रश्न येतो. त्यामुळे मला वाटतं की आधी त्यांनी आपल्यातला घोळ निस्तरावा. महाविकास आघाडीचं जे काही चाललंय की काँग्रेस घेणार आहे का नाही घेणार आहे सोबत, का बिहारच्या निवडणुका होईपर्यंत थांबणार आहे का, कारण मनसेला सोबत घेतल्यामुळे बिहारच्या मतदानावरती परिणाम होईल म्हणून तोपर्यंत थांबणार आणि मग नंतर सोबत घेणार आहेत का, किंवा प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे राजसाहेब ठाकरे हे काँग्रेसच्या सावरकर विरोधी भूमिकेच्या सोबत जाणार आहेत का. तर ह्या महाविकास आघाडीचं ना म्हणजे वरून दोस्ती आणि आतून कुस्ती असं चाललंय. त्यामुळे त्यांनी आधी त्यांच्यातला घोळ निस्तरावा आणि नंतर दुसऱ्या पक्षांना सल्ला द्यावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.